श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी कोणाचं नसतंय. कारण आपल्याला माहिती आहे, सीतेचं रखवलदार हे प्रभू श्रीराम होते. पण जेव्हा तिचं हरण झालं तेव्हा तिथं कोणी नव्हतं. द्रौपदीचं रक्षक 5 पांडव होते. जेव्हा तिचं वस्त्र हरण झालं तेव्हाही तिथं कोणी नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र रत्न होते. पण जेव्हा त्यांचा प्राण गेला तेव्हाही तिथं कोणी नव्हतं. लंकेचा राजा रावण तो शक्तिशाली होता. पण जेव्हा लंका जाळली गेली तेव्हा कोणी नव्हतं. श्रीकृष्ण भगवान हे सुदर्शनधारी होते. पण जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हतं. शरशय्यावरती भीष्म पितामह होते. वेदनेचे भागीदार कोणीही नव्हते. राजपुत्र अभिमन्यू हे सर्वांचे लाडके होते. पण चक्रव्यूहमधून काढण्यासाठी कोणीही नव्हतं. श्रोते हो, सर्वांसाठी त्रिकाला बाधित सत्य फक्त इतकंच आहे, या जगामध्ये आपलं कोणीही नाही. जे विधात्यानं लिहिले ना, आणि जसं आपलं कर्म आहे ना, त्यापुढं कोणीही जाऊ शकत नसतंय. जसं ज्याचं कर्म असतं तसं ईश्वर त्याला फळ देत असतोय. आणि हे सत्य आहे, केवळ कर्मच आपलं आहे. म्हणून श्रोते हो, देवापेक्षा कर्माची भीती बाळगा. कारण एक वेळ देव माफ करत असतोय, पण कर्म कधीही नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात परिस्थिती आडवी झाली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यालाच यश भरभरून मिळत असतं. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल तर लोकांच्या नाही, स्वतःच्या डोक्यानं चालावं लागतं. मुखवटं लावून स्वतःची पापं झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. एक ना एक दिवस नियती त्यांचा हिशोब नक्की करत असते. आयुष्यात फक्त जिवलग मित्रांपासून सांभाळून राहिलं पाहिजे. कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा ते कट्टर विरोधकापेक्षा घातक ठरतात. निवड चुकली की आवडीला आवडीची किंमत राहत नाही. जरुरी नाही की एखाद्याचं बोलणं झोंबेल. कधी कधी कोणाचं न बोलणं सुद्धा खूप झोंबत असतं. वेळेत खेळ झाला पाहिजे, नाहीतर आपल्या स्वप्नांची छेड आयुष्यभर काढली जाते. फायदा असेल तर लोक गोड बोलतात आणि जीव लावणारे नुसतेच भांडत राहतात. ज्या गोष्टीची अक्कल नाही तिथं बोलू नका. जे जमत नाही ते दुसऱ्याची कॉपी करू नका. लक्षात ठेवा, ज्या दारातून तुम्ही अपमानाचा घोट पिऊन परत आलात, परत इथं 1000 वेळा आमंत्रण आलं तरी जाऊ नका. लक्षात ठेवा, फालतू लोकांच्या फालतू गोष्टी असतात. म्हणून जास्त मनावर नाही घ्यायचं. आनंदात राहायचं. शेवटी आपलं आयुष्य आपला आनंद. तुमच्या कष्टाच्या कहाण्या सुद्धा तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच कौतुकानं सांगितल्या जातात. तोपर्यंत त्या कष्टाला अजिबात किंमत नसते. चांगुलपणा असावा, पण एवढा नसावा की चांगलं करण्याच्या नादात आपलंच वाटोळं व्हावं. स्वतःच्या गरिबीची कधीही लाज वाटू देऊ नका. कारण पैसे जरी कमी असले तरी आई वडिलांचं कष्ट हे कधीच कमी नव्हतं. आयुष्यात ढवळाढवळ करणारे, सल्ले देऊन कान दुखावणारे अनेक भेटतील. पण पर्सनली समजून घेणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात. दुनियादारीमध्ये एवढं मात्र शिकायला मिळालं, मन जरूर मोठं ठेवावं,
पण अक्कल त्याहून मोठी ठेवावी, कारण कोण कधी घात करेल हे कधीही सांगता येत नाही. धूर्त आणि नालायक माणसं स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात आणि दुसऱ्याची चूक मात्र जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिवान समजतात. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. मेंढीच्या आत लपलेला लांडगा हा बघायचा असेल तर प्रामाणिकपणे आपला हक्क मागून बघा. टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करतो. कधी कधी आपल्याला पाडणाऱ्याला हे माहीत नसतं की तो आपल्यामुळेच उभा आहे. एक वेळ आपल्याला झालेला त्रास विसरा, पण कोणामुळे झाला हे मात्र कधीच विसरू नका. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं हे कधीही चांगलं असतं. जळकी भाकर आणि जळकी माणसं ही कोणालाच आवडत नसतात. अशी माणसं कोणी काही चांगलं केलं की फक्त जळत राहतात आणि जळून जळून एक दिवस राख होतात. स्वतःला परिस्थितीचा गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात. स्वतःला कमजोर समजणं हे सर्वात मोठं पाप असतं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात. विरोधक हा शत्रूसारखा समोर असावा, पण आपल्यात बसून आपलीच मापं काढणारा कपटी मित्र नसावा. फक्त हेतुपूर्वक जवळ येणाऱ्या लोकांना जाणीवपूर्वक लांब ठेवता आलं पाहिजे. खोट्याची गर्दी नको आयुष्यात. मोजकीच असावीत, पण आपुलकी आणि जीवाला जीव लावणारी असावीत. घेतलेला पैसा कोणाचा बुडवू नका, कारण कर्जाच्या झाडाला पणवतीचं मूळ आणि तळतळाटाच्या फांद्या असतात. एक पेन चूक करू शकतो, पण एक पेन्सिल कधी चूक करत नाही, कारण तिचा पार्टनर खोड रबर तिच्या सोबत असतो. तो तिच्या सगळ्या चुका सुधारतो. म्हणूनच जीवनात आपला एकतरी विश्वासू मित्र असावा जो आपल्या चुका सुधारेल. सकारात्मक आणि सारासार विचार करण्याची सवय ही जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकते. कधी पण पॉझिटिव्ह विचार करा, कारण आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी दुनिया हात धुवून मागे लागलेली असते.